नमस्कार, मी ईशा जगताप हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमातून आपण सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली मिळवतो थेट वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांकडून। खरं तर आजचा विषय आपला अतिशय महत्त्वाचा आहे। गुडघेदुखी, खुबेदुखी किंवा सांधेदुखी म्हटलं तर पूर्वी आजी आजोबांना हा त्रास झाल्याचं आपण पाहायचो, पण आजकाल तरुणांमध्ये सुद्धा या वेदना पाहायला मिळतात आणि म्हणूनच त्यांवर लवकरात लवकर उपचार होणं आवश्यक ठरलंय आजकाल। आणि त्यामुळेच आज आपण विषय निवडलेला आहे गुडघेदुखी आणि खुबेदुखीवर उपचार, ज्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत MS ऑर्थोपेडिक डॉक्टर सौरभ गिरी। नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्ते। आजच्या चर्चेला सुरुवात करूया, पण त्यापूर्वी डॉक्टरांची ओळख करून देते। डॉक्टर सौरभ गिरी हे रोबोटिक्स, जॉइंट रिप्लेसमेंट आणि आर्थोस्कोपी सर्जन आहेत आणि सध्या ते डेक्कन हर्डीकर हॉस्पिटलमध्ये रोबोटिक्स जॉइंट रिप्लेसमेंट युनिट हेड म्हणून कार्यरत आहेत। खरं तर वैद्यकीय क्षेत्रात त्यांना 15 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि आजवर त्यांनी 7000हून अधिक रुग्णांवर उपचार केलेले आहेत। त्यांनी हेलिओस एंडो क्लिनिक जर्मनीमधून गुडघा आणि हिप आर्थोप्लास्टी मधील रिव्हिजन सर्जरीमध्ये फेलोशिप मिळवलेली आहे। हिप आणि गुडघा आर्थोप्लास्टीमध्ये प्रतिष्ठित सीकॉट फेलोशिप सुद्धा त्यांनी संपादित केलेली आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि म्हणून त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलेलं आहे। आता आपण वेळ न दवडता आजच्या या चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर, सुरुवातीचाच प्रश्न आहे की आजकाल जसं मी सुरुवातीला सांगितलं की तरुणांमध्ये सुद्धा गुडघेदुखी आणि खुबेदुखीचा त्रास पाहायला मिळतो। हे प्रमाण का वाढते, काय कारण आहेत त्याची? आजकाल जसं आपण बघतोय की तरुणांमध्ये सुद्धा गुडघेदुखी येते। प्रमुख कारण म्हणजे आपलं लाईफस्टाईल। बरोबर। सेकंड इज आपला जे आपण आहार घेतोय ते सुद्धा कारणीभूत आहेत। लाईफस्टाईलमध्ये आपली लाईफस्टाईल आता सेडेंटरी होते। आपण स्टेअर्स कधी यूज करत नाही, लिफ्ट्स आहेत, कुठेही काही ऑर्डर करायचं झालं तर लगेच आपल्याकडे प्रत्येक गोष्टीकरता ॲप्स आहेत। तर आपले चालणे, फिरणे, एक्झरसाइज या कमी होत आहेत आणि आपण एका सेडेंटरी लाईफस्टाईलकडे म्हणजे एका जागी बसून आपण सर्व काही करायला लागलो आहे। तर जसं हे आयुष्य वाढत जातं तसं आपल्या त्या मसल्स वीक होतात। जी आपली मॅक्सिमम हाडांची जी घनता असते ती 30 वर्षापर्यंत येते आणि जे आता नवीन पिढी जी आहे त्यांची जी लाईफस्टाईल आहे ती थोडी चेंज होते आहे। मी म्हणेल की जे आता सध्याच्या परिस्थितीत एक 15-16 वर्षाच्या वयोगटात आहेत ते लोक ॲक्टिव्ह आहेत, पण जे आता 25 ते 40च्या दरम्यान आहेत ते एवढे ॲक्टिव्ह नाही आहेत। तर ही मेनली आपली लाईफस्टाईल आणि डाएट हॅबिट्स। सेकंडली जी ओबेसिटी आपण बघतोय ती बऱ्याच प्रमाणात म्हणजे लठ्ठपणा जो आहे तो बऱ्याच प्रमाणात वाढतोय। हा पण एक मेन कारण आहे की आपल्याला गुडघेदुखी याचा त्रास आजकाल तरुणांमध्ये सुद्धा बघायला मिळतो। आणि वयोगटानुसार त्याचे प्रकार वेगवेगळे असतील ना गुडघेदुखीचे? बिलकुल। म्हणजे जसं आपण बोलतोय की आता गुडघेदुखीला प्रमुख कारणं कुठली असतात? एक, गुडघ्यांची झीज होणे। झीज ही स्वाभाविक केव्हा होते? जेव्हा आपलं वय वाढतं। एजिंग ही प्रोसेस जी आहे ज्यामध्ये आपलं वय वाढतं आहे त्यानुसार आपल्या हाडांमध्ये, जॉईंट्सच्या कवरमध्ये, मेनिस्कस म्हणजे गुडघ्यातली गादी, लिगामेंट्स यामध्ये बदलाव येतात, त्यासुद्धा डिजनरेट होतात। जसं आपल्या स्किनमध्ये चेंजेस येतो वय वाढलं की, केसांमध्ये चेंजेस येतो, तसाच आपल्या जॉईंट्समध्ये पण चेंजेस येतो। तर जेव्हा आपलं वय जास्त असतं त्यामध्ये मेन कारण जे आहे गुडघेदुखीचं ते आर्थरायटिस, एज रिलेटेड आर्थरायटिस म्हणजे वयोमानानुसार होणारी गुडघ्यांची झीज हे असतं। आणि तरुणांमध्ये, यंग लोकांमध्ये जे खूप ॲक्टिव्ह आहेत त्यांमध्ये कारण असतं कारण की ते ॲक्टिव्ह असतात, स्पोर्ट्स खेळत आहेत, तर त्यामध्ये जी इंजुरी होते, आपण स्पोर्ट्स खेळताना पडलो, काही इम्पॅक्ट झाला जोराने तर आपल्याला गुडघ्याच्या लिगामेंटला इजा झाली, ज्यामध्ये ACL ही प्रामुख्याने येते, ज्याला अँटीरियर क्रुशिएट लिगामेंट म्हणतात। ही लिगामेंट प्रामुख्याने इंज्युअर होते। तर यंग लोकांमध्ये स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये होणाऱ्या इंजुरी किंवा आपण धावतोय, पळतोय, काम करतोय, कोणाचा पाय स्लिप झाला, गुडघा ट्विस्ट झाला, त्यामध्ये इंजुरी झाली तर ती गुडघ्यातल्या गादीला सुद्धा होऊ शकते, गुडघ्यातल्या लिगामेंटला सुद्धा होऊ शकते। तर तरुणांमध्ये प्रामुख्याने ही इंजुरी कारणीभूत राहते, ज्यामध्ये लिगामेंट इंजुरी किंवा मेनिस्कस इंजुरी जे कारण ठरतं आपल्या गुडघेदुखी सुरू व्हायला। अच्छा, तरुणांमध्ये जी प्रामुख्याने आढळते आपण म्हणालात ACL इंजुरी, ज्यामुळे गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो। या ACL इंजुरीवर काय उपचार असतात? ACL इंजुरीचे विविध प्रकारे उपचार आहेत। ते प्रामुख्याने यावर निर्भर आहे की तुम्हाला इंजुरी कशा प्रकारची आहे।
ACLला आम्ही 3 ग्रेडिंगमध्ये डिव्हाइड करतो, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3. म्हणजे ज्यावेळी आपलं इंजुरी ग्रेड 1 आहे किंवा ग्रेड 2 आहे त्यावेळी आपल्याला फिजिओथेरपी, रेस्ट हे इम्पॉर्टंट आहे. त्यासोबतच अदर मॉडॅलिटी ज्यामध्ये लेझर थेरपी, फिजिओथेरपी या सर्व येतात त्या इम्पॉर्टंट आहेत. जेव्हा ही इंजुरी ग्रेड 3 किंवा कंप्लीट टियर असतो त्यावेळी मात्र सर्जरी लागते. सर्जरी म्हणजे काय? आर्थ्रोस्कोपी. आर्थ्रोस्कोपी म्हणजे काय? दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया. आर्थ्रोस्कोपीमध्ये जी लिगामेंट खराब झालेली आहे तिला आपण बदलतो आणि त्याऐवजी नवीन लिगामेंट बनवतो. त्याला ACL रिकन्स्ट्रक्शन म्हणजे ACLला परत बनवणे ही शस्त्रक्रिया आपल्याला करावी लागते. तर ग्रेड 1, ग्रेड 2 फिजिओथेरपी, रेस्ट आणि काही लेझर्स आहेत ते ट्रीटमेंट. ग्रेड 3 किंवा कंप्लीट टियर यामध्ये मात्र शस्त्रक्रिया. मग इतर प्रकार जे असतात गुडघेदुखीचे त्यामध्ये थेट शस्त्रक्रिया करावी लागते की त्यातही अशा प्रकारे पहिल्यांदा आपण फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेऊन मग शस्त्रक्रिया करू शकतो? आता जसं आपण बोललो आधी की तरुणांमध्ये लिगामेंट इंजुरी किंवा मेनिस्कस इंजुरी, वृद्ध लोकांमध्ये आर्थरायटिस, ऑस्टिओ आर्थरायटिस. आता ऑस्टिओ जसं मी तुम्हाला सांगितलं की ACLच्या ग्रेडिंग आहे तसं ऑस्टिओ आर्थरायटिसचं सुद्धा ग्रेडिंग आहे. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 असे 4 प्रमुख आम्ही त्याला डिव्हाइड करतो की तो ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे डिजनरेशन जो गुडघा खराब झाला आहे तो किती प्रमाणात झाला आहे. तर ग्रेड 1 आणि ग्रेड 2मध्ये आपण त्यांना फिजिओथेरपी, काही मेडिसिन्स, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, वेट कमी करणे हे ॲडवाईज करतो. ग्रेड 3, ग्रेड 4 यामध्ये मात्र ट्रीटमेंट जी लागते ती मेनली सर्जिकल असते. सर्जिकलमध्ये म्हणजे काय? तर आपण एकतर आर्थ्रोस्कोपी त्यांना करतो किंवा नी रिप्लेसमेंट हे करतो. नी रिप्लेस म्हणजे गुडघ्याचा बदल करणे, गुडघ्याच्या कव्हरमध्ये जे आहे त्याला आपण रिप्लेस करतो. तर हे डिपेंड अगेन कशावर होतं की आपली किती झीज आहे. कमी झीज असेल ज्यामध्ये आपलं ग्रेड 1 किंवा ग्रेड 2मध्ये आपण येतो आहे तर आपल्याला फिजिओथेरपी, वेट रिडक्शन आणि काही मेडिसिन्स या आपल्याला हेल्प करतात. ग्रेड 3, ग्रेड 4मध्ये मात्र आपल्याला शस्त्रक्रियेचा म्हणजे सर्जरीचा विचार करावा लागतो. अच्छा, हे झालं गुडघेदुखीचं. वयोमानानुसार आपल्या प्रत्येक अवयवाची झीज होत असते, आपण सुरुवातीलाच सांगितलं. गुडघ्यांची जेव्हा आपली झीज होते त्यावर काय काय उपाय असतात? गुडघ्यांची झीज आता अगेन जसं आपण बोललो आता तर ग्रेड 1, ग्रेड 2ला मेडिसिन्स, ग्रेड 3, ग्रेड 4ला नी रिप्लेसमेंट. नी रिप्लेसमेंटमध्ये पण 2-3 प्रकार आहेत. नी रिप्लेसमेंटमध्ये पार्शल नी रिप्लेसमेंट किंवा टोटल नी रिप्लेसमेंट. अच्छा, तर हे प्रामुख्याने ट्रीटमेंट आहेत. पार्शल नी रिप्लेसमेंट आणि टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं काय होतं? म्हणजे वाटी बदलतात की कसं? नी रिप्लेसमेंट हा ॲक्च्युली करेक्ट वर्ड नाही आहे. तो सामान्यांना समजून येतो म्हणून, कारण की ही शस्त्रक्रिया खूप कॉमन झालेली आहे. ॲक्च्युली आपण काय करतोय? नी रिसर्फेसिंग करतोय म्हणजे सरफेस भागच बदलला जातो. यस, जो झिजलेला भाग आहे फक्त सरफेसला आपण बदलत आहे. गुडघ्याची कॅप्सूल, गुडघ्यातल्या काही लिगामेंट्स आपण तशाच ठेवतोय. गुडघ्यातली जी गादी झीज झाली आहे किंवा गुडघ्याचं कार्टिलेज म्हणजे गुडघ्याचा जो कवर झीज झाला आहे त्याला आपण बदलून त्याऐवजी नवीन सरफेस देतो आणि दोन सरफेसच्या मध्ये एक प्रकारची आर्टिफिशियल गादी असते. अच्छा डॉक्टर, आजकाल ना वेगवेगळ्या आजारांवर रोबोटिक उपचार पद्धतींचा फार वापर केला जातो. नी रिप्लेसमेंटसाठी ही पद्धत कशी वापरतात? नी रिप्लेसमेंटमध्ये रोबोटिक नी रिप्लेसमेंट जी आहे ते आपण करतोय. त्यामध्ये पण प्रामुख्याने 2-3 प्रकार असतात. एक असतो की सिटी स्कॅन बेस रोबोटिक असतं, एक असतं नॉर्मल नॅव्हिगेशन रोबोटिक्स. तर सिटी स्कॅन बेस रोबोटिक जे आहे ते फार प्रिसाईज आणि ॲक्युरेट आहे. तर रोबोटिक नी रिप्लेसमेंट हे आता सध्याच्या स्थितीत नी रिप्लेसमेंट म्हटलं की रोबोटिक नी रिप्लेसमेंटच करावं, कारण की त्यामध्ये ॲक्युरेसी, रिझल्ट्स आणि ज्या काही त्रुटी एक पारंपरिक नी रिप्लेसमेंटमध्ये होत्या त्या रोबोटिक नी रिप्लेसमेंटमध्ये नाही आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ जेव्हा आपण एक कन्व्हेन्शनल किंवा पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या नी रिप्लेसमेंटला रोबोटिकशी कम्पेअर करतो तर रोबोटिकमध्ये एकतर पेन कमी असतो, ब्लिडिंग कमी असतं, ॲक्युरेसी. आता तुमच्या डोळ्यांनी किंवा माझ्या डोळ्यांनी कुठल्याही ह्युमनला हे पॉसिबल नाही आहे की तो 1 मिलीमीटरचं कॅल्क्युलेशन बोनवर करेल किंवा 1 डिग्रीचा अँगल डिसाईड करेल. हे 1 मिलीमीटरचं कॅल्क्युलेशन किंवा 1 डिग्रीचा अँगल डिसाईड करणे हे रोबोटिकनी पॉसिबल आहे. जे पारंपरिकमध्ये होतं त्यामध्ये बोन कटिंग ब्लॉक्स असायचे आणि ते काही एवढे ॲक्युरेट नाही आहेत आणि त्यामध्ये जे व्हेरिएशन आहे ते फक्त 2च लेवलला अवेलेबल आहे, एकतर 2 mm किंवा 4 mm, दॅट्स इट. अच्छा, रोबोटिकमध्ये हे 1, 2, 3, 4 असं प्रत्येक
मिलीमीटरला कॅल्क्युलेशन्स करता येतात. 1, 2, 3, 4 असे प्रत्येक अँगलला कॅल्क्युलेशन्स करता येतात. त्यामुळे जी ॲक्युरेसी आहे ती रोबोटिकची चांगली आहे. ब्लिडिंग मी म्हणालो, ब्लिडिंग कमी होतं रोबोटिकमध्ये, कारण की कन्व्हेन्शनलमध्ये आपल्या मांडीच्या हाडामध्ये एक रॉड टाकावा लागतो सर्जरी करताना, कारण की आपल्याला हिप सेंटर म्हणजे खुब्याचा जो सेंटर आहे तो बघायचा असतो. रोबोटिकमध्ये CT स्कॅन झालेला असतो तर तो रॉड टाकावा लागत नाही. रॉड टाकला नाही तर बोन मॅरो ओपन होत नाही. बोन मॅरो ओपन नाही झाला तर ब्लिडिंग होणार नाही. अच्छा. तर त्यामुळे रोबोटिक्समध्ये ब्लिडिंग कमी आहे. जो सॉफ्ट टिश्यू हँडलिंग म्हणजे आजूबाजूच्या ज्या पण काही सॉफ्ट टिश्यू स्ट्रक्चर्स आहेत, गुडघ्याच्या आजूबाजूला कॅप्सूल म्हणा, गुडघ्याचं कवर म्हणा, मसल्स म्हणा, यांचं जे हँडलिंग आहे ते रोबोटिकमध्ये कमी होतं, कारण की जो बोन कटिंग आणि सर्व रोबोच्या साह्याने केलं जातं. त्यामुळे जो ऑपरेशन नंतर दुखण्याचा जो त्रास आहे तो हा रोबोटिकमध्ये कमी असतो. अच्छा, रोबोटिक शस्त्रक्रिया ही कशी फायदेशीर ठरते हे आपण आता सविस्तरपणे सांगितलंच. पण डॉक्टर, रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे त्यात नेमकं घडतं काय? रोबोट स्वतः शस्त्रक्रिया करतात? रोबो दोन, जसं मी बोललो, 2 प्रकारचे रोबो आहेत. एक असतात हँड हेल्ड रोबो, त्यांना सर्जनला हातामध्ये पकडून ती शस्त्रक्रिया करावी लागते. ते मेनली नॅव्हिगेशनच्या प्रकारामध्ये येतात. आणि एक असतात फुल्ली ऑटोनॉमस रोबो, म्हणजे जे स्वतःच बोन कट करतात. आणि त्यासाठी पण त्यामध्ये पण जे सर्जन्स आहेत त्यांचं इन्व्हॉल्वमेंट असतं. ते काय असतं? पहिले तर बोन मॅपिंग. रोबोला कसं कळेल की बोन कुठे आहे, कुठला पार्ट बोनचा कुठल्या शेपमध्ये आहे, किती मिलीमीटर तो त्याची झीज झाली आहे, हे सर्व कसं कळेल रोबोला? तर सर्जनला ते बोन मॅपिंग करावं लागतं, नंबर 1. नंबर 2, नंतर सॉफ्ट टिश्यू टेन्शन. रोबोला हे नाही कळू शकत की आपल्या लिगामेंटमध्ये किती टेन्शन आहे. ते जे सॉफ्ट टिश्यू टेन्शन आहे ते सर्जनला कळतं. आणि मग ते जे बोन मॅपिंग झालं, नंतर सॉफ्ट टिश्यू टेन्शन झालं, याचे इनपुट सर्जन रोबोला देतो. अच्छा. आणि मग एक फायनल प्लॅन तयार होतो. मग तो प्लॅन जो आहे तो सर्जन अप्रूव्ह करणार त्यांच्या अंडरस्टँडिंगवरनं, की एवढं मिलीमीटर बोन कट होऊन एवढी गॅप होती आहे तयार, आणि हा मी साईजचा इम्प्लांट टाकणार आहे. जेव्हा हे सर्व झालं त्यानंतर जेव्हा कमांड दिली त्यावेळी मात्र जो बोन कटिंग पूर्ण आहे ते रोबोटिक होतं. त्यामध्ये मग सर्जनचे इन्व्हॉल्वमेंट येत नाही. म्हणजे शस्त्रक्रिया डॉक्टरच करतात पण रोबोट थ्रू करतात. येस. आता जसं मी बोललो की रोबोटचा फायदा काय, की आपल्याला जे कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत ते मिलीमीटरमध्ये आहे. नी रिप्लेसमेंटचे सर्व कॅल्क्युलेशन्स मिलीमीटरमध्ये आहे. जी गादी टाकतो आर्टिफिशियल ती 9 मिलीमीटर, 11 मिलीमीटर, 13 मिलीमीटर अशा ह्याच्यात येते. म्हणजे 9 आणि 11मध्ये 2 मिलीमीटरचा फक्त फरक आहे. फार बारीक काम असतं. बारीक काम असतं. तर 2 मिलीमीटरचे हे जे कॅल्क्युलेशन आहे हे करायला रोबो जो आहे तो सर्जनला हेल्प करतो. अच्छा. की म्हणजे मी वरच्या बाजूला 6 मिलीमीटर बोन कट केला, खालच्या बाजूला 3 मिलीमीटर कट केला, तेव्हा कुठे 9 मिलीमीटरची गॅप तयार झाली. म्हणजे अचूकता असते याच्यात. अचूकता. ही रोबोटिक शस्त्रक्रिया किती फायदेशीर आहे आपण सविस्तरपणे सांगितलं. आपण मगाशी गुडघेदुखीच्या टप्प्यांविषयी बोलताना बऱ्याचदा सांगितलं की पहिल्या टप्प्यात, दुसऱ्या टप्प्यात आपण फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेऊ शकतो. याविषयी आता जरा सविस्तरपणे सांगा डॉक्टर, की फिजिओथेरपी किती फायदेशीर ठरते गुडघेदुखीमध्ये? तरुणांमध्ये आणि वृद्धांमध्ये. आता तरुणांमध्ये जेव्हा गुडघेदुखी आपल्याला स्टार्ट झाली आहे, किंवा ज्यांना ACL इंजुरी झाली आहे, किंवा त्यांची ACLची शस्त्रक्रिया झालेली आहे, या तिन्ही वेळी आपल्याला फिजिओथेरपीचा फार इम्पॉर्टंट रोल आहे. जेव्हा आपल्याला फक्त इंजुरी आहे, कुठल्याही गुडघ्याच्या इंजुरीनंतर आपल्या मसलची वेस्टिंग म्हणजे त्या मसल कमकुवत होतात, त्यांना स्ट्रेंथन करण्याकरता फिजिओथेरपीचा फार इम्पॉर्टंट रोल आहे. अच्छा. जसं मी बोलताना बोललो की ग्रेड 1, ग्रेड 2ला तर आपल्याला शस्त्रक्रिया गरजच नाही आहे. त्यामध्ये काय असतं की मग त्या मसलला स्ट्रेंथन करणे, त्या लिगामेंटला परत हील करण्यासाठी जसं लेझर थेरपी आहे हे सर्व करणे, हे सर्व फिजिओथेरपीमध्ये येतं. वृद्धांमध्ये जेव्हा ग्रेड 1, ग्रेड 2 इंजुरी आहे, अगेन आपल्याला कुठल्याही जॉईंटला इजा झाली आहे तर आपली काय मानसिकता असते की त्याला आराम देणे. जसं आपण आराम देणार तसं काय होणार, मसल वेस्टिंग होणार. आणि जेव्हा पण गुडघेदुखी होते ती काही 1-2 दिवसांसाठी नसते, ती 1 महिन्यांसाठी असते. आपण त्या पायाला कमी यूज करतो, आपण एका जागी बसायला लागतो, त्यामुळे मसल्स वीक होतात. त्या मसलला स्ट्रेंथन करण्याकरता फिजिओथेरपी फार इम्पॉर्टंट आहे. तर फिजिओथेरपी ही फार इम्पॉर्टंट आहे. तुमची शस्त्रक्रिया झाली असेल तरी, किंवा तुम्हाला शस्त्रक्रियेची गरज नाही आहे तरी. जसं तुमचं नी रिप्लेसमेंट झालं किंवा ACL रिकन्स्ट्रक्शन झालं, आपली अपेक्षा काय आहे की मी नॉर्मल चालेल, सर्व काही करेल. तर याकरता ही पोस्ट सर्जरी रिहॅबिलिटेशन करता फिजिओथेरपी फार इम्पॉर्टंट आहे.
अच्छा, खरं तर गुडघेदुखीविषयी आपण अनेक प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत डॉक्टर. आता आपण खुबेदुखीकडे वळूया, पण त्यापूर्वी म्हणजे गुडघेदुखी पूर्णपणे बरी होऊ शकते का डॉक्टर? बिलकुल होऊ शकते. तुम्ही जर त्याला प्रॉपर ट्रीटमेंट केली आहे, त्याला जसं मी बोललो ज्या फिजिओथेरपी आहेत किंवा शस्त्रक्रिया आहे ही केलेली आहे, तर गुडघेदुखी ही 100% बरी होऊ शकते. मला माझे बरेच पेशंट हा प्रश्न विचारतात की ज्यांना खूप वर्षांचा आर्थरायटिस असतो, मी ऑपरेशन करेल पण मी 100% बरं होईल का? बिलकुल आपण 100% बरे होऊ शकता कोणत्याही वयात. कोणत्याही वयात. मी सर्जरीज इवन जर तुम्ही मेडिकली फिट आहात, तुमचं हृदय व्यवस्थित काम करताय, तुमचे फुफ्फुसं व्यवस्थित काम करतायत, तर तुमची शस्त्रक्रिया होऊ शकते आणि तुम्ही रिकवर सुद्धा होऊ शकता. वा, बरोबर आहे डॉक्टर. आता खुबेदुखीविषयी सांगा. खुबेदुखी चं जे आहे, अगेन जसं आपण गुडघेदुखीबद्दल बोललो, तरुणांमध्ये आणि वृद्धांमध्ये वेगवेगळी कारणं असतात. खुबेदुखीला सुद्धा वेगवेगळी कारणं आहेत. वृद्धांमध्ये मेनली जेव्हा वृद्धांचा कुठला ॲक्सिडेंट होतो किंवा ते पडतात, तेव्हा हिप फ्रॅक्चर होणे हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे खुबेदुखींचा वृद्धांमध्ये. हिप फ्रॅक्चर झाला तर मग त्याला सर्जरीशिवाय पर्याय नसतो. कोविडनंतर, कोरोनानंतर तरुणांमध्ये ज्यांचं वयोगट 25 ते 40च्या दरम्यान आहे, त्यांमध्ये एव्हियन म्हणजे अवॅस्क्युलर नेक्रोसिस हा त्रास खूप प्रमाणात वाढलेला आहे. तर एव्हियन हा प्रमुख कारण सध्याच्या परिस्थितीत आहे, ज्यामध्ये खुबेदुखी तरुणांना होते. अच्छा, या एव्हियनवर उपचार कोणते उपलब्ध आहेत? एव्हियनला पण वेगवेगळ्या प्रकारचे उपचार आहेत. त्याचं पण त्या एव्हियनचं सुद्धा एम आर आय केल्यावर एक ग्रेडिंग असतं. जेव्हा आपल्याला ग्रेड 1 किंवा ग्रेड 2चा एव्हियन असतो, त्यावेळी आपल्याला बोन मॅरो इंजेक्शन्स घेणे, कोर डिकॉम्प्रेशन करणे ही ट्रीटमेंट असते किंवा काही मेडिसिन्स घेणे. ज्यावेळी मात्र ग्रेड 3 किंवा ग्रेड 4 हा एव्हियन होतो, त्यावेळी आपल्याला हिप रिप्लेसमेंट हे करावं लागतं. ती म्हणजे सर्जरी आहे. जसं आपण नी रिप्लेसमेंटबद्दल बोललो, तसंच जेव्हा एव्हियनचं ग्रेडिंग जास्त असतं किंवा आपल्याला हिप आर्थरायटिस झालेला असतो, त्यावेळी आपल्याला हिप रिप्लेसमेंट हे करावं लागतं. अच्छा, हिप रिप्लेसमेंटसाठी म्हणजेच खुबे बदलाच्या शस्त्रक्रियेसाठी आता कोणते अत्याधुनिक उपचार आलेले असतील ना? येस, अत्याधुनिक उपचार म्हणजे हिप रिप्लेसमेंटमध्ये एकतर इम्प्लांट्समध्ये आहेत. कुठल्या प्रकारचा इम्प्लांट आपण यूज करतो आहे त्यामध्ये आहे. आता जे सध्या अत्याधुनिक इम्प्लांट्स जे आहेत ते सिरॅमिकचे आहेत. सिरॅमिकच्या इम्प्लांटची लाईफ खूप चांगली आहे. एक जवळजवळ ॲव्हरेज जो निघतो त्या लाईफचा, त्या इम्प्लांटचा, तो 25 ते 30 वर्षांचा निघतो. दुसरं, आपण हिप रिप्लेसमेंट कुठल्या पद्धतीने करतो आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जसं नी रिप्लेसमेंटमध्ये आपल्याला रोबोटिक आहे, तसं हिप रिप्लेसमेंटमध्ये सुद्धा रोबोटिक आहे. आणि हिप रिप्लेसमेंट हे कुठल्या अप्रोचनी करतो आहे, म्हणजे त्याला करण्याच्या 2 पद्धती असतात, अँटेरियर अप्रोच आणि पोस्टेरियर अप्रोच. अँटेरियर अप्रोच म्हणजे समोरच्या भागातनं शस्त्रक्रिया करणे. अँटेरियर अप्रोचचा फायदा काय आहे, तर इन्सिजन म्हणजे जे आपण चिरा देतो तो फार छोटा असतो, त्यामध्ये हिप डिस्लोकेशनचे चान्सेस कमी असतात आणि रिकव्हरी फास्ट होते. कुठलीही मसल कट करण्यात येत नाही अँटेरियर अप्रोचमध्ये. तर हिप रिप्लेसमेंटमध्ये सर्वात अत्याधुनिक म्हणजे सिरॅमिक इम्प्लांट्स, नंतर रोबोटिक सर्जरी आणि डायरेक्ट अँटेरियर अप्रोच म्हणजे कुठल्या पद्धतीने ती तुम्ही शस्त्रक्रिया करताय हे इम्पॉर्टंट आहे. आणि हे अत्याधुनिक म्हणजे डायरेक्ट अँटेरियर अप्रोच आहे. अगदीच डॉक्टर, आपण आज आम्हाला गुडघेदुखी आणि खुबेदुखीवर अतिशय सविस्तर आणि सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की डॉक्टरांनी आजवर 7,000 रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत. खरं तर डॉक्टरांनी 7,000हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार आजवर पार पाडलेले आहेत आणि त्यांच्या रुग्णांकडूनच काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्या ऐकूया. मी प्रमोद रामचंद्र मोगाणे, राहणार कापरेवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. माझे गुडघे खूप दुखत होते. गुडघ्यात खूप बाक होता. मला बाहेर अजिबात जाता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. तर ऑपरेशन नंतर माझे पाय दोन्ही सरळ झाले ते आणि मला आता पद्धतशीर चालता येते. 1-1.5 किलोमीटर मी सध्या आता सहज बिगर काठीचं चालतोय आणि दुखणं सगळं एकदम राहिलेत. पाय अजिबात ठणकत नाहीत, दुखत नाहीत, काय नाही. आणि पाय असे एकदम गुडघ्यात फिट झाले ते. पहिले कट 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 आवाज येत होता ना, आता का आवाज वगैरे काय सगळं बंद झालेलं आहे तसं आणि मोकळं मोकळं वाटायला लागले एकदम. माझं नाव पांडुरंग भगवान सुरवडे, मूळ राहणार
ईश्वर वटार, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. पण आता सध्या राहतो मी उरळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मला एव्हियनचा प्रॉब्लेम झालेला होता. कमीत कमी 3 वर्ष डाव्या पायाला त्रास होत होता आणि बरेच त्याला उपचार केले, आयुर्वेदिक वगैरे सगळं, पण त्याचा काय उपयोग पडला नाही. शेवटी मी आपल्या फेसबुकवर, युट्यूबवर सौरभ गिरी सरांचं हार्डिकर हॉस्पिटल त्यांचा मी व्हिडिओ पाहिला आणि मग नंतर मी दवाखाना इकडे जॉईन केला. तर अक्षरशः 2 ते 3 म्हणजे दुसऱ्या दिवशी मी ऑपरेशन झाल्यानंतर मला चालायला लावलं, त्यांनी बाथरूमला वगैरे चालायला लावलं आणि 2-2.5 महिन्यात सर्व व्यवस्थित झालं. आता बिगर काठीचा वगैरे व्यवस्थित चालतो, जिना चढतो, काही अडचण येत नाही. मी खूप खूप सौरभ गिरी आणि त्यांच्या टीमला मी खूप धन्यवाद देतो. वा डॉक्टर, आज आपण या चर्चेत सहभागी झालात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना इतकी मौल्यवान माहिती दिलीत त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.